हाय मैत्रिणींनो, आज मी मऊ लुसलुशीत आणि गोड असे आप्पे केलेले आहेत आणि त्यासाठी मी कुठलाही तामझाम केलेला नाही आहे. 2 ते 3 तासांसाठी मी भगर भिजवली, सोबत एक रताळं उकडून घेतलं आणि 1 वाटी भगर असेल तर पाव वाटी गूळ असं प्रमाण मी मिक्सरला एकाच भांड्यात लावलं. चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आणि ते रवाळ फिरवून घेतलं. सोबत थोडासा इनो घातला आणि डायरेक्ट पॅनमध्ये हे आप्पे बघू शकताय तुम्ही कसले भारी झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन असे मी भाजून घेणार आहे ह्याला आलटून पलटून. मधले आप्पे करपतात आणि बाजूचे थोडेसे कच्चे राहतात, तर आलटून पलटून बाजूचे मध्ये घ्यायचे आणि मधले बाजूला सरकवायचे, तर हे सर्व समान भाजून निघतात. तर बघू शकताय तुम्ही कसले भारी आप्पे. माझा तर विश्वास बसलाच नव्हता की माझ्याकडून एवढी छान रेसिपी होईल. मी सहज ते आज उपवासासाठी वेगळं काय म्हणून हे ट्राय केलं. तुम्ही रताळ्याच्या जागी केळीसुद्धा वापरू शकताय, पण माझ्याकडं रताळं होतं उकडलेलं, त्यामुळं मी रताळं टाकलेलं आहे. आणि बघू शकताय तुम्ही कसले भारी आप्पे झालेले आहेत. तुम्हीसुद्धा पहिल्या ट्रायमध्ये अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी करू शकताय, कारण प्रमाण अगदी योग्य आहे. आणि हे आलटून पलटून आता मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला फोडून पण दाखवणार आहे. बघू शकताय तुम्ही कसले सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि गोडीचं प्रमाण एकदम अचूक आहे. तुम्ही नुसते खाऊ शकताय, दुधासोबत खाऊ शकताय. तर तुम्हाला ही रेसिपी आवडलेली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. जो व्हिडिओ माझ्याकडून हा डिलीट झालेला आहे मोठा, तो मी नंतर अजून टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही आप्पे असे बनवून बघा, कसे लागते ते मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण अशाच छोट्याशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.